पुण्यामधील शनिवार वाडा आता चांगला चर्चेत आला आहे। शनिवार वाड्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलिसांनी ही सतर्कता बाळगली आहे। शनिवार वाड्यामध्ये प्रवेश करताना तपासणी करूनच आत सोडलं जाणार आहे। शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी या संदर्भातला व्हिडिओ शेअर केलेला होता। इतकंच नाही तर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक बनल्या। मेधा कुलकर्णी यांनी स्वतः सकल हिंदू समाज त्याचबरोबर पतितपावन संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। शनिवार वाड्यावर जाऊन जोरदार आंदोलन देखील करण्यात आलं। इतकंच नाही तर शनिवार वाड्यामध्ये जाऊन गोमूत्र आणि शेणाने शुद्धीकरण देखील करण्यात आलेलं आहे। दरम्यान शनिवार वाड्यामध्ये भगवा ध्वज फडकवण्याची मागणी आंदोलकांकडून आता केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अविनाश पवार सध्या आपल्यासोबत आहेत। अविनाश, काल जो काही प्रकार घडला त्यानंतर आता पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येते। शनिवार वाड्या परिसराला आता छावणीचं स्वरूप आलं। तो आपण पाहू शकतो की आता पुण्यामधला हा जो शनिवार वाडा आहे तो कालपासून खरं तर सगळ्या राजकीय घडामोडींचं एक केंद्रबिंदू ठरलेलं आहे असं म्हणावं लागेल। कारण राजकीय यासाठी मी म्हणतोय की गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने अनेक बाबतीत पुण्यामध्ये वेगवेगळे जे प्रकार आहेत ते समोर येताना दिसते। शनिवार वाड्यामध्ये ज्या पद्धतीने नमाज पठणाचा एक जो व्हिडिओ आहे तो खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या सोशल साईटवर टाकला आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं। काल शनिवार वाड्यावर पतितपावन संघटना असतील, हिंदू संघटना असतील, यांनी इथं हल्लाबोल केला आणि शनिवार वाड्याच्या बाजूला एक जी मजार आहे त्या ठिकाणी ती खरं तर ही जी मजार आहे ती या पतितपावन संघटना आणि हिंदू संघटनांचं मुख्य हे टार्गेट ठरली आणि तिथे सगळं हे केंद्रबिंदू ठरलं। त्या ठिकाणी संपूर्ण मोर्चा आला। त्यानंतर शनिवार वाड्यामध्ये ही जी काही नमाज पठण झालं त्याच्यामुळे इथे गोमूत्र शिंपडलं गेलं। या शनिवार वाड्याचं शुद्धीकरण आम्ही केलं असं हिंदू संघटना सांगतात। आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहतो की इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा वाढवलेला आहे। शनिवार वाड्याचे सगळे जे दरवाजे आहेत त्या बाजूला पोलिसांची चौकी आहे। आतमध्ये जे शनिवार वाडा पाहण्यासाठी येतात त्यांना तपासणी करूनच आतमध्ये सोडलं जातं। खरं तर दिवाळी आहे, सुट्ट्या आहे, त्याच्यामुळे शनिवार वाड्याकडे अनेक जण पर्यटक येत असतात। त्यासोबत पुणेकर देखील शनिवार वाडा पाहण्यासाठी इथे येत असतात। या ठिकाणी मोकळा वेळ घालवण्यासाठी येत असतात। दिवाळीमध्ये विशेष आकर्षण असतं। पाडव्याच्या निमित्ताने इथं दीपप्रज्वलन देखील मोठ्या प्रमाणात होतं। अशा वेळेस शनिवार वाड्यामध्ये मात्र या पद्धतीचं सगळं वातावरण तयार झालेलं आहे। आता शनिवार वाड्याचं हे जे छावणीचं स्वरूप आहे ते अधिकच 2 ते 3 दिवस पुढे अशाच पद्धतीने पोलिसांना सतर्कता बाळगावी लागेल। कारण हिंदू संघटनांनी या संदर्भातला आक्रमक जो पवित्रा घेतला या पार्श्वभूमीवर शनिवार वाड्यात हा पोलीस बंदोबस्त पुढचे 2 ते 3 दिवस असाच असण्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नक्कीच अविनाश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।